नमस्कार, हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण सगळ्यांनाच आवडणारा प्रसिद्ध असा आलू टिक्की चाट बनवणार आहोत। तुमच्याकडे चटण्या तयार असतील तर लगेच बनणारा, तोंडाला पाणी आणणारा चटपटीत असा आलू टिक्की चाट कसा बनवायचा याची रेसिपी सुरू करूया। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। याचा आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे। आता ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घालते, चवीनुसार मीठ घालून घेऊ। त्यानंतर अर्धा चमचा तेल घालते। आता पाणी घालून घेऊ। जास्त पाणी घालू नका, फक्त अर्धा इंच वाटाणे बुडतील इतकंच पाणी घालायचंय आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण आलू टिक्की करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 8 ते 10 बटाटे उकडून घेतले आहे। ते आपण हाताने स्मॅश करून घेणार आहोत। तुम्ही किसणीने देखील किसून घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीने देखील मॅश करून घेऊ शकता। आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर घालते पाव चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालते, अर्धा चमचा लाल तिखट घालते, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ। त्यानंतर पाव चमचा चाट मसाला घालते। आता घालूया 1 छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं। आता आपण सगळं साहित्य छान एकजीव केलंय। आता त्याच्या टिक्की बनवून घेऊ। टिक्की एकदम जाडही करू नका, नाहीतर त्या आतून कच्च्या होतील। तुम्हाला जशा लहान मोठ्या हव्या तशा करू शकता, फक्त खूप जाडही नको किंवा पातळही नको। हे बघा, अशा पद्धतीने सगळ्या टिक्की बनवून घेऊ। आता इथं मी शालो फ्राय करण्यासाठी असा पसरट पॅन ठेवलाय। त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घातलंय। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये टिक्की शालो फ्राय करायच्या। जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवायच्या आणि गॅस मध्यम आचेवर करून एक बाजू 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायची। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं एक बाजू फ्राय केली। आता सगळ्या टिक्की उलटून घेऊया। छान अशी क्रिस्पी झाली, तुम्ही बघू शकता। आता गॅस असाच मध्यम ठेवायचा आणि दुसरी बाजूही फ्राय होईपर्यंत शेकून घेऊ। तर दुसऱ्या बाजूनेही आपण 2 ते 3 मिनिटं शेकून घेतलंय। तुम्ही बघू शकता, एकदम क्रिस्पी अशी आपली टिक्की तयार झाली। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे आपला रगडाही छान असा शिजला आहे। थोडं चमच्याने स्मॅश करायचंय, खूप असं घोटून घ्यायचं नाही। आता यामध्ये घालायचंय पाणी। इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलंय। आता यामध्ये 1 उकडलेला बटाटा मॅश करून घालते, त्यामुळे रगड्याला छान असा दाटसरपणा येईल। आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घालते आणि मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटं एक उकळी काढून घेऊया। आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे आपला रगडा बनवून तयार आहे। आता आपण आलू टिक्की चाट सर्व कसा करायचा ते बघूया। प्लेटमध्ये पहिल्यांदा टिक्की ठेवायची। त्यावर आपण जी वाटाण्याची भाजी किंवा रगडा केलाय तो घालायचा, भरपूर असा घालायचा। त्यावर बारीक चिरलेला कांदा घालते, चिरलेला टोमॅटो घालते, त्यानंतर पुदिन्याची हिरवी चटणी घालते, त्यानंतर चिंचेची गोड चटणी घालूया। या चटण्या कशा बनवायच्या याची रेसिपी हवी असल्यास कमेंट करून सांगा, याची ही रेसिपी पोस्ट करेल। त्यावर बारीक शेव घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। इथे आपली चटपटीत अशी आलू टिक्की चाट बनवून तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।